ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। कोपरगाव बाजार समितीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र आले। राज्यात विरोधात असलेला भाजप मात्र बाजार समिती निवडणुकीमध्ये एकत्र आलेला आहे। त्यामुळे कोपरगाव बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी निवडणूक रंगणार आहे। एकीकडे राज्यामध्ये एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, ठाकरे गट एकमेकांच्या विरोधात लढतायत। मात्र दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये मात्र या सगळ्यांनी एकमेकांच्या हातात हात दिलाय। आता कोपरगाव समितीच्या मी समोर आहे आणि आपण जर बघितलं तर या बाजार समितीची निवडणूक होते। या निवडणुकीमध्ये एकमेकांचे पारंपरिक विरोधक असलेले इथले राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोले यांनी एकमेकांच्या हातात हात देऊन या ठिकाणी इथं निवडणूक लढवत आहेत। तर त्यांना ठाकरे गटातील एक फुटीरवादी गट देखील साथ देतोय आणि यांच्या विरोधामध्ये जो गट लढतोय तो शिवसेनेचाच गट आहे, ठाकरे गट आणि काँग्रेस अशी या ठिकाणी लढत होते। त्यामुळे एकीकडे एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून आज आपण राज्यामध्ये बघतोय। ही निवडणूक जरी पक्षीय नसली तरी एकमेकांचे प्रतिस्पर्धी आज एकमेकांच्या हातात हात देऊन लढतायत। त्यामुळे भविष्यामध्ये हेच चित्र राज्यामध्ये सुद्धा दिसेल का, सरकारमध्ये दिसेल का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। नागपूर जिल्ह्यातल्या 7 तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यापूर्वीच काँग्रेस नेते आणि आमदार सुनील केदार यांनी आपल्या सावनेर तालुक्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करत भाजपला धक्का दिलाय। सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागा केदार गटानं बिनविरोध जिंकल्यात। यापूर्वी सुद्धा सावनेर बाजार समितीवर केदार गटाचं वर्चस्व होतं, ते कायम ठेवण्यात त्यांना यावेळेला सुद्धा यश मिळालंय।